अधुरी प्रेमकहाणी भाग 1 ती रात्र ज्या रात्री तो गायब झाला। रात्रीचे 2 वाजले होते। अन्वी हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये एकटी उभी होती। तिच्या हातात एक जुना मोबाईल होता आणि डोळ्यांतून सतत अश्रू वाहत होते। समोरच्या ऑपरेशन थिएटरचा लाल दिवा लागला होता। आत आदित्य मृत्यूशी झुंजत होता। 3 वर्षांनंतर आज पहिल्यांदा अन्वी त्याला भेटली होती। पण भेटण्याआधीच त्याने तिला एक मेसेज पाठवला होता। अन्वी, मला विसरून जा, माझं तुझ्यावरचं प्रेम खरं होतं, पण तुझ्यासोबत आयुष्य जगणं माझ्या नशिबात नाही। अन्वीला काहीच समजत नव्हतं, कारण 3 वर्षांपूर्वी आदित्यने तिला स्वतःच्या आयुष्यातून बाहेर काढलं होतं। तो म्हणाला होता, माझं तुझ्यावर प्रेम नाही, पण आज तो तिच्यासाठी मृत्यूशी का लढत होता? आणि सगळ्यात भयानक प्रश्न, आदित्यने 3 वर्षांपूर्वी अन्वीला सोडलं तरी तिचा फोटो अजूनही आपल्या पाकिटात का ठेवला होता? 3 वर्षांपूर्वी अन्वी एका छोट्याशा कॅफेमध्ये काम करायची। तिचं आयुष्य अगदी साधं होतं। सकाळी काम, संध्याकाळी घरी, आणि रात्री आईसोबत गप्पा। प्रेमाबद्दल तिच्या मनात एकच विचार होता, प्रेम एकदाच व्हावं, पण आयुष्यभर टिकावं। पण एका पावसाळी संध्याकाळी तिच्या आयुष्यात आदित्य आला। तो पूर्ण भिजलेला कॅफेमध्ये आला। अन्वीने त्याच्याकडे पाहिलं। कॉफी? तो हसला। हो, पण आज थोडी गोड बनवा। साखर किती? तो तिच्याकडे बघत म्हणाला, तुम्ही जितकी गोड आहात तितकी। अन्वी काही क्षण त्याच्याकडे बघतच राहिली। मग हसून म्हणाली, कॉफी हवीये की फ्लर्ट करायचंय? आदित्यही हसला। दोन्ही मिळालं तर? त्या छोट्याशा संवादापासून त्यांची गोष्ट सुरू झाली। आदित्य रोज कॅफेमध्ये यायला लागला। कधी कॉफी, कधी फक्त अन्वीला भेटण्यासाठी। अन्वीला सगळं कळत होतं, पण ती मुद्दाम त्याच्याकडे दुर्लक्ष करायची। एक दिवस आदित्यने विचारलं, तुम्ही माझ्याशी बोलत का नाही? अन्वी म्हणाली, तुम्ही रोज कॉफी प्यायला येता की माझ्याशी बोलायला? आदित्य हसला, खरं सांगू, कॉफी तर निमित्त आहे, मग तुम्हाला पाहायला येतो। अन्वीच्या गालावर हलकी लाली आली। त्या दिवसानंतर त्यांच्यात मैत्री झाली। आणि मैत्रीचं प्रेम कधी झालं, दोघांनाही समजलं नाही। एक संध्याकाळी आदित्यने अन्वीला समुद्रकिनारी नेलं। दोघं बराच वेळ शांत बसले। अचानक आदित्य म्हणाला, अन्वी, तू माझ्याशी लग्न करशील? अन्वी हसली, एवढ्या लवकर? मी 3 महिन्यांपासून तुझ्यावर प्रेम करतोय। मला वाटलं 4 महिन्यांपासून। आदित्य आश्चर्याने म्हणाला, तुला कसं कळलं? अन्वी त्याच्याकडे पाहून म्हणाली, कारण मीही तितक्याच दिवसांपासून तुझ्यावर प्रेम करते। त्या क्षणी आदित्यने तिचा हात घट्ट पकडला। दोघांनी एकमेकांना मिठी मारली। त्यांना वाटलं, आता आयुष्यभर सगळं असंच सुंदर राहणार। पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं। काही दिवसांनी आदित्य अचानक बदलला। फोनवर बोलणं कमी झालं, भेटणं कमी झालं, आणि एक दिवस त्याने अन्वीला फोन केला, मला तुला भेटायचं आहे। अन्वी आनंदाने तयार झाली। ती ठरलेल्या ठिकाणी पोहोचली, पण आदित्य आधीपासून तिथे होता। त्याचा चेहरा पूर्ण गंभीर होता। अन्वी त्याच्याजवळ गेली। काय झालं? आदित्य बराच वेळ काहीच बोलला नाही। मग म्हणाला, आपण वेगळं होऊया। अन्वीला वाटलं तो मजा करतोय। काय? मला हे नातं पुढे न्यायचं नाही का? माझं तुझ्यावर प्रेम नाही। अन्वी काही क्षण त्याच्याकडे बघत राहिली। मग ती हळू आवाजात म्हणाली, माझ्या डोळ्यात बघून सांग। आदित्यने तिच्या डोळ्यांत पाहिलं। त्याच्या डोळ्यांत अश्रू होते, पण त्याने चेहरा कठोर ठेवला। मला तुझ्यावर प्रेम नाही। अन्वीच्या डोळ्यांतून अश्रू आले। खोटं बोलतोयस? नाही। मग काल रात्री तू मला माझं आयुष्य का म्हणालास? आदित्य गप्प राहिला। अन्वीने त्याचा हात पकडला। आदित्य, काही झालंय का? त्याने हात सोडवला। माझ्या आयुष्यात दुसरी मुलगी आहे। अन्वी हादरली। कोण? ते तुला जाणून घेण्याची गरज नाही। तिच्यासाठी मला सोडतोयस? हो, अन्वी रडत म्हणाली, ती माझ्यापेक्षा सुंदर आहे। आदित्यने काहीच उत्तर दिलं नाही। माझ्यात काय कमी होतं? आदित्य फक्त एवढंच म्हणाला, तुझ्यात काही कमी नव्हतं, माझ्या मनात तुझ्यासाठी काही उरलं नाही। आणि तो निघून गेला। अन्वी त्याच्या मागे धावत गेली। आदित्य, तो थांबला नाही। एकदा मागे वळून बघ। तो तरीही थांबला नाही। पण तो वळला नाही कारण त्याला अन्वीला शेवटचं रडताना पाहायचं नव्हतं। तो काही अंतरावर गेला आणि एका बंद दुकानाच्या आडोशाला उभा राहून स्वतःच रडू लागला।
त्याने खिशातून अन्वीचा फोटो काढला. फोटोवर हात फिरवत तो कुजबुजला. मला माफ कर अन्वी, पण जर मी तुला सत्य सांगितलं तर तुझा जीव धोक्यात येईल. 3 वर्ष निघून गेली. अन्वीने आदित्यला विसरण्याचा खूप प्रयत्न केला. पण काही जखमा वेळेसोबत भरत नाहीत. त्या फक्त शांत होतात. एका रात्री अचानक तिच्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरून मेसेज आला. तू ज्याच्यावर राग करतेस त्याने तुला कधीच सोडलं नव्हतं. अन्वीने लगेच उत्तर दिलं. कोण आहात तुम्ही? उत्तर आलं. तुला सत्य पाहायचं असेल तर उद्या रात्री 8 वाजता जुन्या रेल्वे स्टेशनवर ये. खाली एक फोटो होता. फोटो पाहून अन्वीच्या अंगावर काटा आला. तो आदित्यचा फोटो होता. पण फोटो 3 वर्षांपूर्वीचा नव्हता. तो फक्त काही दिवसांपूर्वी काढलेला होता. अन्वीच्या हातातून मोबाईल खाली पडला. म्हणजे आदित्य गेल्या 3 वर्षांपासून जिवंत होता. पण मग तो तिच्यापासून लपून का राहिला? आणि त्याला कोणी लपवलं? दुसऱ्या दिवशी रात्री अन्वी जुन्या रेल्वे स्टेशनवर पोहोचली. स्टेशन जवळजवळ रिकामं होतं. तिच्या फोनवर पुन्हा मेसेज आला. प्लॅटफॉर्म नंबर 3 वर ये. ती हळूहळू पुढे जाऊ लागली. अचानक मागून कुणीतरी तिचं नाव घेतलं. अन्वी. ती थांबली. हळूच मागे वळली. पण तिथे कोणीच नव्हतं.